छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार यांचा ग्रामीण भागामध्ये जोरात प्रचार सुरू आहे। ते सध्या धानोरा गावामध्ये आलेले आहेत। आपण बघू शकता की मोठ्या संख्येने लोकांचा प्रतिसाद त्यांना धानोरा गावामध्ये सुद्धा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि नेमकं आज सिल्लोड मतदारसंघातच अब्दुल सत्तार यांच्या विरोधातले जे उमेदवार आहेत सुरेश बनकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची सुद्धा सभा होत आहे। 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्यासाठी सभा घेतली होती, मात्र आज त्यांच्या विरोधातले उमेदवार साठी ते सभा घेतात। या संदर्भातल्या सगळ्या विषयावरती आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत। सत्तार साहेब, काय सांगाल? उद्धव ठाकरे यांची सभा आहे तुमच्या मतदारसंघात। नाही, आता कोणतेही पाहुणे आले गावात तर त्यांचा आदर सत्कार करायला पाहिजे। त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, परंतु त्यांना समजल का गेल्या 5 वर्ष अगोदर जी सभा होती त्या सभेचा प्रतिसाद आणि आज त्यांना मिळणारा प्रतिसाद। आता ती सभा उद्धव साहेबाची शिवसेनेची आहे का भाजपची आहे, हा खरा प्रश्न तुम्ही मला विचारायला पाहिजे होता। भोकरदनला आहे अशा लोकांमध्येच हे जे राजकारणाचे समीकरण चालले आहे। आज धानोरा या गावाच्या लोकांना मी मनापासून धन्यवाद देईल। कमी एक वेळ होती, इथे येत होतो तर धानोऱ्याला कोणी पट्टी देत नव्हता, माझाच फट्टा आणायचा, माझ्याच गाडीमधून आणायचं, हे सर्व गवाही त्याचे। आणि मी त्यावेळेस बी राजकारणामध्ये मतं मागत होतोय, परंतु आज मी या धानोरा गावामध्ये जे परिवर्तन पाहिलं हे तरुणामध्ये, शेतकऱ्यामध्ये, शेतमजुरामध्ये, गोरगरिबामध्ये, त्याला वाटतं का आपण कामाच्या पाठीशी राहावं, विकासाच्या पाठीशी राहावं। आणि हा जातीवाद जे पद्धतीने आत्तापर्यंत काही लोकांनी धानोऱ्याचा उपयोग केला, आता धानोऱ्याचे मध्ये गावामध्ये जो बदल पाहिला निश्चित असा प्रत्येक गावामध्ये झालेला आहे। याचे परिणाम उद्धव साहेब आले, त्यांचा सत्कार करायला पाहिजे, परंतु मतामध्ये त्यांना फार मोठ्या प्रमाणावर मला वाटतं का 1,20,000 मताने हे सीट माझा निवडून येईल। आता तुम्ही भोकरदनचा उल्लेख केलाच आहे तर त्या संदर्भातले प्रश्न विचारतो। काही म्हणजे ते तुमच्यासोबत युतीमध्ये आहेत, कटुता मिटली आहे का? तुम्हाला मदत करतायत का? कशी परिस्थिती आहे रावसाहेब दानवेंची? ते मदत केली असती तर मला प्रचार करायला इथे यायची गरज पडली असती का? त्यांचा छुप के काम चलता है। आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये असे जे लोक असतात त्यांचे काय हाल होतात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिले। मी तर त्यांचा प्रचार केला, लोकाला त्यांच्यासाठी मतं मागितली, पण लोकांनी नाही दिली तर ते खापर माझ्यावर फोडू शकत नाही, पण फोडू लागले तर हे कमजोर कमकुवत माणसं जे असतात, नितीन गडकरी साहेबाच्या भाषेमध्ये ते जातीचा धर्माचा नावाचा उपयोग करून घेतात, परंतु सक्षम आमदार, विकास करणारा आमदार, तालुक्याच्या समस्या अडीअडचणी यावर मला वाटतं की त्यांचा फार मोठा परिणाम होणार नाही। आता 3 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये काही परिणाम झाला, काही बदल झाला तर मला बोलता येत नाही, परंतु मला पंतप्रधान महोदयाच्या स्टेजवर धक्के मारत होते, मी म्हणलं एकाला लात मारली, मला धक्का मारू लागले, हे छपून जाईल। काल बोललो, मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री बी हसले। जुळवून घेण्याचा प्रयत्न होता धक्का मारून? नाही, आता त्यांचा काय प्रश्न होता मालूम नाही, पण मी त्यांना, मला माहीत नाही, पण मी त्यांना बोललो की हे धक्के फार महाग पडतात। आतापर्यंत धक्के लोकांनी सहन केले, आता धक्केला बुक्का मारतात लोक। हे बदललं वातावरण। मी तर माझ्या मतदारसंघामध्ये अनेक मराठा बांधवांना, कोणाला धंदा, कोणाला व्यापार, कोणाला अनेक भागामध्ये, कोणाला तरी कुठेतरी नोकऱ्या, काय करायचं ते केलं त्यांनी। एक तरी दाखवा तुम्ही त्यांच्या तालुक्यामध्ये मराठा मोठा झाला का? मग श्रीराम पाटील पहा, महाजन आपला श्रीरंग पाटील पहा, आमचे हे पाने छोटे छोटे पाटील सर्व मोठे झाले। तर हे सगळे मोठे केले म्हणतात, पण रावसाहेब दानवेचा तर तुम्ही बिस्मिल्ला केलेला आहे। मी पहिलेच बोललो का मी प्रचार केला, कार्यकर्त्यांनी केला, बरोबर ना? अरे तुम्हाला माहित नसल, हे त्यांचे फार जवळचे नातेवाईक आहे, त्याच्या बहिणीची मुलगी याच्या मुलाला दिलेली आहे, हे समोर आहे, हे पाटील आहे बी। तर हे यांच्या, मी तुम्हाला कधी फोन करून काही सांगितलं? तुम्हाला सांगितलं पाटील? हे तुम्हाला सांगितलं? कोणालाही विचारतो मी, पण लोकांची इच्छा नव्हती। मग मला तुम्ही विचारलं होतं TV9 वर त्या दिवशी, याच्याबद्दल थोडा आपला अभिप्राय काय? तुम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलं, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान। मैंने गीता तो लिखा नहीं, पण गीता पढ़ाओ। आणि याच्यामुळं ही परिस्थिती कार्यकर्त्यांनी केली।
ही परिस्थिती मी जे बोलू लागलो ते सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता कोणाचा कल्याण करायचं आहे ते त्यांनी केलं, मी कल्याण नाही केलं. दुसरा, त्यांच्या काही क्लिप व्हायरल होतात, त्यांनी त्यांच्या एका सहकार्याला लात मारली, त्याच्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया आल्यात. तुम्ही पण ती क्लिप बघितली असेल, काय वाटलं तुम्हाला? हे पहा, माणसं तर लाता मारू शकत नाही, लाता कोण मारतं लाता कोण मारतं हेही तुम्हाला माहीत आहे. मला असं वाटतं का माणसांनी माणसाचे कामं करावे आणि असे लात मारणारे दुसरे असतात प्राणी, त्याच्यासारखा नाही करायला पाहिजे. बरं, समोर कॅमेरे चालू आहे, मला एक आश्चर्य वाटतं का कॅमेरे चालू करून ते जाणून बुजून करतात का त्यांच्यावर काही परिणाम झाला हे मला माहीत नाही पराभवाचा. मला असं वाटतं की कदाचित त्याही होऊ शकतो. माणूस कधी कधी बस पराभवाच्या धक्क्यातून घडतंय सगळं. माझा दोस्त आहे ते तसे जुने, ते माझे दोस्त आहे, त्यांच्याबद्दल मी काही टीका टिप्पणी करू लागलो नाही. तुम्ही परत त्यांच्याकडे जातील मग ते परत बोलतील का मी शिवाजी सत्तार औरंगजेब. अरे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? मला हेच बोलायचं का छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे महाराष्ट्राचे. एकेरी भाषामध्ये कोणताही मायका लाल किती मोठा पुढारी छत्रपती शिवाजी महाराजाचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मराठा असून बी त्याला तितकं समजत नाही. मी मुसलमान असून मी त्या दैवतला मानणारा, त्या राजेला मानणारा, त्यांच्यासाठी 61 करोड रुपये खर्च करून मी शिवश्रेष्ठी बनू लागलो. अजिंठाला, फरदापूरला, लेणीच्या समोर काम चालू आहे युद्ध पातळीवर. आणि हे महाशय त्यांना एकरी भाषामध्ये, त्याच वेळेस मी त्यांचा निषेध केला की अशा पद्धतीने छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्रामधला मावळा कोणी असल, मराठा असल, तो असा बोलला तर बाकीच्या लोकांमध्ये काय परिणाम होईल त्याचा. ते छत्रपती आहे, त्यांना आपण आत्मा आणि परमात्माला साक्षी ठेवून त्यांनी आपल्या राज्यासाठी, देशासाठी काम केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. मग ते त्याला बोलू शकतात तर मला बोललं तर काय आता. त्यांची आणखी एक क्लिप व्हायरल झाली, त्यांचा तो फॉर्म भरण्याचा दिवस होता, संतोष दाने सब बच्चों को भगा रहे थे. पहा ना कशी पाळी आली. यासाठी मला असं वाटतं की डॉक्टर बराडेकडे त्यांना नेऊन मी चेक करून घेईल. डॉक्टर बराडे म्हणजे कशाचे डॉक्टर आहे ते काय? हे लाता मारणारे, हे लकडे मारणारे, हे शिवाजी महाराजाला एकरी भाषामध्ये बोलणारे, कोणाचे डोके खराब असतात तर डॉक्टर बराडे साहेब चेक करून देतात आणि चेक केला का माणूस चांगला वागतो. एकदा तर चेक झाले लोकसभामध्ये, पेक झाले, आता फेक होण्याची पाळी येईल. शिवाजी महाराजाचे अनुयायी जे एकदा डोक्यामध्ये घुसला त्यांचा का मग ते त्यांचा बी काही करू शकतात. ते हे मावळे जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे आहे आणि छत्रपतीच्या मावळ्याला, छत्रपतीच्या बद्दल एक शब्दही कोणी अपशब्द बोलला एकेरी भाषामध्ये त्याला कधीही ही जनता जनार्दन तुम्ही माफ करणार का? काल आता मी त्यांचा इंटरव्ह्यू केला, त्यात तुमच्याबद्दल विचारलं, अर्जुन खोतकरांची भेट घेतली, सत्तारांची घेणार का? तर ते म्हणले की सत्तारांसाठी माझे दरवाजे उघडे आहेत, ते जर माझ्या दारात आले तर त्यांचा स्वागत सत्कार मी करीन. पहिल्या वेळेस माझ्याकडे यायला दरवाजे दिसत नव्हते की मग आताही यायला पाहिजे, एखादी सभा घ्यायला पाहिजे. एखाद्या भाजपवाल्याला त्यांनी सांगितलं असतं, मीही त्यांना मदत केली असती. ते तर मोठे आहे ना, ते देशाचे नेते आहे, मी तर छोटा पुढारी आहे. मग मोठ्या माणसांनी ते लक्षात ठेवायला पाहिजे की सत्तारनी आपल्या 16 सभा घेतलेल्या आहेत. तुम्ही त्यांना बोलवा, मी त्यांचा सत्कार करेल, इथे स्वागत करेल, मी इथे त्यांचा 5-50 हजार लोकांना बोलवल. तुमचे दार त्यांच्यासाठी उघडे. आपण दार हे बघ, मी माझ्याकडे तो झेंडा आहे ना त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबाचा फोटो आहे. नरेंद्र मोदी साहेबाची भारतीय जनता पार्टीचा मला सपोर्ट आहे आणि ते भाजपमध्ये असेल तर त्यांना बोलायची गरज नाही. आता कोण कोणाच्या दारात जायचा हा प्रश्न आहे. ते म्हणले की सत्तारांसाठी माझा दरवाजा उघडा आहे, तुम्ही म्हणतात त्यांच्यासाठी माझा दरवाजा उघडा आहे. अरे साहेब, माझे 25 वर्षाचे ते मित्र आहे, 25 वर्ष ते हॉस्पिटलमध्ये होते, तुम्हीच दाखवलं होतं ते हॉस्पिटलमध्ये. आणि युद्धभूमीवर मी त्यांचा प्रचारक म्हणून, कार्यकर्ता म्हणून लढला. 2019ला 1 लाख मताची लीड दिली, 4 लाख मतांनी त्यांना निवडून आणलं. तरी आमच्याकडे मग माझी निवडणूक आली
त्यांनी हातात कोयता घेतला, मसाशूर महाराज की जय आणि सत्तारचे मान कापारे असं काही चाललं काय? 19 मध्ये मी त्यांना फार मदत केली साहेब, मी खोटं सांगत नाही. त्यांनाही विचारून घ्या का मी त्यांचा दोस्त आहे ना. माझी सासूरवाडी भोकरदन, त्यांची सासूरवाडी सिल्लोड, तर मग दोस्तीच होती. पण ती दोस्ती त्यांनी टिकवायला पाहिजे होती, ती टिकवली नाही, म्हणून हे वाद वाढत गेले. जाणार का तुम्ही? जाल का त्यांच्याकडे? दार उघडाय तर भेटाल का जाऊन? फार उघड्याचा प्रश्नच नाही. मी जे बोलू लागलो, हे जे काही त्यांनी बोलायचं ते देवेंद्रजीशी बोलायचं, एकनाथ शिंदेशी बोलायचं आणि मला आदेश काढायचा, झाला काम. साधा सिंपल आहे ना, काही मी अवघड शब्दही सांगत नाही. तुम्ही ज्या पक्षामध्ये आहे त्यांच्या पक्षाचे नेते देवेंद्रजी आहे, माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहे. मला कालही एकनाथ शिंदे साहेब बोलले का आपल्याला ते त्यांनी नाही बी पाडला तरी तुम्ही येतो धर्म पाडा. तुम्ही म्हणलं माझा विड्रॉल केला, मी तुम्ही पाहिला. मी इकडेही माझा एक सीट होता, कन्नडला होता भोकरदन, याला भोकरदनचा केला, फुलंब्रीचा बी केला, 3 मी विड्रॉल केले. मी तर तयारी होतोच, परंतु आपण बी मुख्यमंत्र्याचा आदेश पाळतो मी, आणि मुख्यमंत्री महोदयांनी मला जे आदेश दिला त्या आदेशाचा मी पालन करू लागलो. आता ते त्यांचा पालन करतात का? दरवाजा मला कशाला पाहिजे? त्यांना दरवाजा माहीत नाही का? मला सकाळी 6 वाजता यायचे माझ्या दरवाज्यावर, त्याला ॲड्रेस माहीत आहे, सर्व माहीत आहे. यायला पाहिजे, बोलायला पाहिजे. कसं तर तू माझ्यासाठी 16 सभा घेतल्या, मी तुझ्यासाठी 3 घेतो, इतकं तर बोलायला पाहिजे. आता दुसरा एक मुद्दा आहे, जसा तुमचा सिल्लोडवरती प्रभाव आहे तितकाच प्रभाव कन्नड विधानसभा मतदारसंघावरती आहे, आणि तिथं त्यांची मुलगी संजना जाधव उभ्या आहेत. सुरुवातीला तुम्ही तिथं बंड्याचं निशाण उभारलं होतं, पण ती नंतर तुम्ही शांत केलं, तिकडे तुम्ही लक्ष देत नाहीत. तिथं मदत करणार आहात का? तुमच्या मदतीशिवाय तिथली सीट पुढे जाऊ शकत नाही. तुमची काय भूमिका? सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे आणि जे त्यांच्या पेट्रोल पंपवरून डिझेल पेट्रोल भरून आणतात सिल्लोडमध्ये, हे बंद झाला ते आपोआप बंद होईल, नाही तर परिणाम निवडणुकीमध्ये दिसतील. पूर्ण बंद केलं. ह्या जी रसद ते पुरवतात, सर्व यांच्या मिटिंगा 2-2 घंटे त्याच्या बंगल्यावर उबाटाचे कशा होतात? मग 2-2 तास मिटिंगा चालतात तिथे. कारण की माझी बी सासूरवाडी आहे, तर मला सर्व माहिती आहे तिथे काय घडतं. त्यांच्या घरामध्ये माझ्या मतदारसंघाचे 2 लोक आहे, एक शिपाई आहे, तुम्हाला लगेच बोलतो साहेब असं असं घडलं, आणि तो त्या शिपायाचा काही करू शकत नाही. त्याला माहित आहे त्यांनी काढलं का इकडे सिल्लोडमध्ये राईट आहे, तो डबल पगार. रसद मोठ्या प्रमाणात पुरवणं सुरू आहे तुमच्या मला विरोधात? वाटतं का आहे, आता किती आहे हे मालूम नाही, हे मला माहीत नाही, परंतु रसद पुरवण्याचं काम, प्लॅनिंग पुरवण्याचं काम, भारतीय जनता पार्टीला एक सोबत उद्धव ठाकरे साहेबाच्या पाठीशी उभं करण्याचं काम त्यांचं चालू आहे. मग त्यांचा तिकडे चालू आहे तर मला काय कोणी खातो? मग मला बी सर्व अभ्यास आहे, एक एक गोष्टीचा अभ्यास आहे मला. आणि तुर्तास संजना जाधवांना तुमची मदत नाही. मी काय बोलू लागलो, जशी जशी परिस्थिती इथून निर्माण होईल तशी परिस्थिती मी तिकडे भी निर्माण करेल. जो सिल्लोड में, मी बोल रहा हूँ तुम्हारा, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. वो जो कर्म सिल्लोड में करेंगे वही कर्म भोकरदन में होंगे, वही कर्म कन्नड़ में होंगे, वही कर्म. ऐसा तो ये होतं. जय मैं बोल रहा ना, ये हात ले वो हात दे. पण कोणीही सांगत असेल की मी गांधीजी नाही आहे, इकडून मारला की तिकडून मारा, असं कसं मारा? अरे बाबा, तुला एक हात आहे तर मला बी एक हात आहे, तुला 2 आहे तर माझे बी 2 आहे, माझे तर हातगाडी लोटलेले हात आहे. म्हणजे कडक आहे जरा. त्यांचा नरमचा परिणाम होणार नाही, माझा कडकाचा परिणाम होतो. हातगाडी लोटणाऱ्या माणसाचा आणि एखाद्या AC मध्ये राहणाऱ्या माणसामध्ये फरक तो पडेलच ना. कडक हात अवघडच असतो. दुसरा प्रश्न, सज्जाद नोमानी आहेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते. त्यांनी काही लोकांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा जाहीर केलेला आहे. तुम्ही मुस्लिम समाजाचे नेते आहात, इथला सगळा मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी असताना सुद्धा सज्जाद नोमानींनी मात्र नेमकं तुमच्या विरोधातल्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. काय मत आहे त्याबद्दल? पहिले तर सज्जाद नोमानी का कोण आहे बिचारा मला माहीत नाही, मी त्याला ओळखतच नाही. आता हजारो लाखो लोक, महाराज किती असतात? लाखो महाराज आहे, लाखो मौलाना आहे. कोण मौलाना काय बोलतो त्याला माहीत आहे. आता हे तर इकडे एकीकडे म्हणतात आम्ही जातीवाद आहे, आम्ही जातीवादी पार्टी आहे आमची, मी हिंदुत्वादी आहे, आणि तिकडे मौलानाचे पाय कशाला धरतात? मग साधा अभ्यास, यांनी त्याला पाय धरले
मुझे इतने बार आशीर्वाद दे दो, सत्तार की जगह मुझे बना दो, जैसा कि उसके हाथ में जो पूरे बटन दबाना। ये वहाँ गए, उसके पाँव पड़े और बस उन्हें बोला है तुमको मेरा पाठिंबा। ऐसे पाठिंबे देने से कभी कुछ होता होगा तो फिर ये महाराष्ट्र का राजकारण तो पाठिंबे के ऊपर ही चलता था। त्यांनी एखादी निवडणूक लढावी स्वतःनी आणि जिंकून दाखवावी। दुसऱ्याला खरेदी विक्री संघाचे पाठिंबे चांगले नसतात। अत्यंत माफक बोललात तुम्ही। दुसरा प्रश्न आहे, नेमकं तुमचं एक परवा दिवशीचं स्टेटमेंट आलं होतं, मुख्यमंत्री बदलने की मैं ताकद रखता। नेमकं काय हेतू होता ते बोलण्याच्या पाठीमागं? म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री पाठीमागच्या काळात बदललेला आहे, महाराष्ट्राने बघितलेला आहे, पण आता ते बोलण्याचा संदर्भ काय? आता बोलण्याचा संदर्भ इतका आहे का जे ये भाजपवाले खडखड करू लागले इथलचे, त्यांच्यासाठी उत्तर होता का अरे मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो। मी गुवाहाटीला गेलो, गुवाहाटीला जाऊन बिर्याणी खाऊन आलो आणि मुख्यमंत्री बदलला। एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला मी मुख्यमंत्री बनवलं नाही, एक मुख्यमंत्री बदलला नाही। मग मला अनुभव आहे मुख्यमंत्री बदलण्याचा, म्हणून मी सांगितलं की ज्या वेळेस मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो त्यावेळेस मी आम्हाला लय सुक्या धवसा मारल्या। ही शिवसेना आहे, असं करून टाकू, खैरे साहेब म्हणले कापून टाकू, मारून टाकू। अरे मला सुक्या धवसा मारू नको बाबा, मी या कामामध्ये लय तरबेज आहे। म्हणून तो मुख्यमंत्री आम्ही बदलला आणि मी एकट्याने, आम्ही 40 बदलले, 40 लोक होते, मी 40 लोक एक संघटित आलो आणि बाळासाहेबाच्या विचाराच्या माणसालाच तिकडे केलं। MIMच्या माणसाला मुख्यमंत्री केलं नाही। कडवा हिंदुत्ववादी शेतकऱ्याचा मुलगा, मी पहिलेच बोललो तुम्हाला, मी हातगाडी लोटली, मी झालो मंत्री, त्यांनी रिक्षा चालवलं, ते झाले मुख्यमंत्री। स्वतः पंतप्रधान मोदी बोलले की मी चहा विकली, ते झाले पंतप्रधान। हेच तर लोकशाही आहे। पंतप्रधान मोदयांनी भी जे बोलले की मी भी गरिबीतून मी वर आलेलो आहे आणि मी गरिबी पाहिली, चहा विकली, पण पंतप्रधान झाल्यानंतर भी त्यांना गरिबाची आठवण आहे। आमचे मुख्यमंत्री रिक्षा चालवलं, अरे रिक्षाचा भी एक बोर्ड बनवून टाकला, ती भी आठवण ठेवली त्यांनी। शेतकऱ्यासाठी, शेतमजुरांसाठी, गोरगरिबांसाठी या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही भी पत्रकार आहे दत्ताभाऊ, तुम्ही एक विचार करा, मी भी 40 वर्षापासून राजकारण करतोय, पण असा गतिमान मुख्यमंत्री मी पाहिला नाही। जे घरात बसलेले मुख्यमंत्री होते त्यांना मी बदललं। आता एखादा घरचा कारभारी घरामध्येच बसत असेल, बाहेर जातच नसेल, काही करतच नसेल, तर मग कारभारी तर बदलावं लागतं। म्हणून मी बोललो की मी मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो, मी बदलला। एकनाथ शिंदे साहेबा एक सामान्य नेता, आमचा सर्व गोरगरिबाला मदत करणारा, त्यांना मुख्यमंत्री केलं आणि हे केलं तर हे भाजपवाल्याला बोललो तुम्ही बी तडीपार होते। मी म्हणलं तुम्हाला इकडे आणण्याचं काम आम्ही पुण्याचं केलं, आम्ही हे बंड केला नसता तर हे मुख्यमंत्री, हे उपमुख्यमंत्री सत्तेमध्ये आले असते का? आणि हे सत्तेमध्ये येऊन आम्हाला दुरुपयोग करू लागले। आणि आताही मी तुम्हाला सांगतो का पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच होणार। आणखी इतके कामं करणारा, 18 तास काम करणारा मी मुख्यमंत्री आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये मी पाहिला नाही। म्हणून तुम्हाला सांगतो पुढचे मुख्यमंत्री भी एकनाथ शिंदे। काही लोक गणपती महाराज पाण्यामध्ये डुबून बसलेले, पण हे कधी मुंगेरी लालचे स्वप्न कधी पुरे होत नाही। होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच। थँक्यू, धन्यवाद। तर हे होते अब्दुल सत्तार, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार यांनी सज्जडपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।